कमलाकरच्या घरात तिसरी मुलगी जन्माला आली आणि घरामध्ये एक प्रकारची भयान शांतता पसरली। भाऊ आणि आई वडील त्याला दुसरं लग्न करण्यासाठी त्याच्या मागे अगदी हात धुवून लागले आणि मग याच टेन्शनमुळे त्याला अर्धांगवायूचा झटका आला आणि कमलाकर अंथरुणाला खिळला। त्यावेळेला त्याच्या वडिलांनी अगदी हुशारीने सर्व संपत्ती दुसऱ्या मुलाच्या नावावर केली। संपत्ती दुसऱ्या मुलाच्या नावावर करताना कमलाकरच्या वडिलांच्या डोक्यात फक्त हाच विचार होता की संपत्तीचा वाटा कमलाकरच्या मुलींना मिळू नये। काही दिवस गेल्यानंतर घरातले बोलू लागले की मुलींना जन्माला तू घालायचं आणि आम्ही त्यांना सांभाळायचं, आता यांचा खर्च तूच सांभाळ। आणि मग त्यावेळी त्या निरागस मुली बापाला रस्त्याच्या कडेला ठेवून लोकांकडून भीक मागू लागल्या आणि मग पैसे गोळा करून घरी घेऊन येऊ लागल्या। आणि मग एके रात्री कमलाकरच्या भावाने आणि वडिलांनी त्या मुलींसोबत पुन्हा एकदा कमलाकर आरोपी बनून भावासमोर आणि वडिलांसमोर उभा होता, तर त्याची आई समोरच सोफ्यावर बसून माहीत नाही कोणत्या विचारात मग्न होती। तर दुसरीकडे कमलाकरचा बाप दुसऱ्या एका कोपऱ्यात रागाने कमलाकरकडे पाहत बसला होता। तर कमलाकरचा छोटा भाऊ मनोहर वडिलांचे पाय दाबत त्यांच्या जवळ बसला होता आणि सोबतच वडिलांच्या कानात काय कुजबुजत होता कुणास ठाऊक। त्याचं ते कुजबुजणं ऐकून कमलाकरच्या वडिलांच्या कपाळावर आठ्या पडत होत्या। कमलाकरने मात्र तिघांकडे एक नजर टाकली आणि मग त्याची मान खाली घालून तिथेच बसला आणि मग दीर्घ श्वास घेतल्यानंतर बोलू लागला, काय झालं बाबा, तुम्ही मला का बोलावलं, काही महत्त्वाचं बोलायचं होतं का? कमलाकरला ठाऊक होतं की त्याचे वडील त्याच्यासोबत कशाबद्दल बोलणार आहेत, परंतु तरी देखील हिम्मत करून त्याने वडिलांना विचारलं। कमलाकरचा तो प्रश्न ऐकून कमलाकरच्या वडिलांनी रागाने एक नजर कमलाकरवर टाकली आणि मग मोठ्या आवाजात बोलू लागले, हे बघ बेटा, आम्ही तुझं लग्न यासाठी केलं होतं जेणेकरून तुझी बायको आम्हाला एक वारस देईल। वारस म्हणजे काय ते माहीत आहे ना तुला? वारस कोणाला बोलतात? तर मुलांना वारस बोलतात। जसं तुझ्या आईने मला 2 मुलं दिली, मला वारस दिले आणि त्यामुळेच आज ते वारस मोठे झाल्यावर माझा आधार बनले आहेत। तुम्ही दोघेही माझे 2 हात आहात, चांगली कमाई करून ती आमच्या हातात आणून देता, याला म्हणतात आईवडिलांचे वारस। आणि मला देखील तुझ्याकडून हीच अपेक्षा होती की तुझी बायको मला एक वारस देईल, परंतु आता काय झालंय हे तुझ्या समोर आहे। कमलाकरने जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्याची मान शरमेने खाली झुकली होती। तेवढ्यातच त्याची आई त्याच्या वडिलांचं बोलणं पुढे वाढवत म्हणाली, हे बघ कमलाकर, मी तुझ्या पहिल्या 2 मुलींना तर या घरामध्ये स्वीकारलं आहे, परंतु जर पुन्हा एकदा तुझ्या बायकोने मुलीला जन्म दिला तर मग बघ मी काय करते ते। माझी तर आता सहनशक्ती संपली आहे। गावातील प्रत्येक महिला मला टोमणे मारत बोलत असतात की कसली सुनबाई तू घेऊन आली आहेस, जी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी नातीच जन्माला घालते। अगं तुझी तर परिस्थिती देखील चांगली नाही। उद्या जेव्हा त्या लग्नाच्या वयाच्या होतील तेव्हा यांना ट्रक भरून हुंडा तू कसा काय देशील माहीत नाही। ती कोणती अशुभ वेळ होती ज्या दिवशी तुझ्या बायकोला मी लग्न करून या घरात आणलं। आई रागानेच बोलत होती, तर कमलाकर शांतपणे आपल्या आईवडिलांचं बोलणं ऐकत होता। तर दुसरीकडे त्याचा लहान भाऊ देखील आगीत तेल ओतायचं काम करत होता। बोलू लागला की दादाने आजपर्यंत स्वतःच्या बायकोवर कधीही बंधन घातलेच नाहीत, तिला कधी शिस्त लावलीच नाही। बघावा तेव्हा बायकोच्या साईडला बसून तिची हाजी हाजी करत असतो। आजपर्यंत हा कधी बायकोला आणि त्याच्या मुलींना ओरडला देखील नाही। मारणं तर लांबचीच गोष्ट राहिली। जर बायकोला दबावाखाली ठेवलं असतं, बायकोला वेळोवेळी खडेबोल सुनावले असते तर आज ही वेळ आलीच नसती। आई वडिलांपर्यंत तर ठीक होतं, पण जेव्हा लहान भाऊ देखील मध्ये बोलायला लागला तेव्हा मात्र कमलाकरला सहन झालं नाही। त्याने कपाळावर आठ्या आणत स्वतःच्या लहान भावाकडे पाहिलं आणि बोलू लागला, माझ्या ओरडल्याने किंवा मी तिच्यासोबत चुकीचा वागल्याने किंवा तिला मारल्याने ती काय मला मुलगा जन्माला घालून देणार आहे का? हे तर सगळं देवाच्या हातात आहे, त्याच्या मनात जे असेल ते आम्हाला देईल। मी कशाला उगाच माझ्या निरागस मुलींना मारू किंवा त्यांच्यावर अत्याचार करू आणि माझे पाप वाढवू? याच्या आधी की 2 भावांमध्ये भांडण होतील, आईने मध्येच त्यांचं बोलणं थांबवलं आणि बोलू लागली, बस खूप झालं, माहीत आहे तुझी बायको तुला किती मान देते ते। जर आता तिने तिसऱ्यांदा देखील मुलीला जन्म दिला तर मी तिला या घरात ठेवणार नाही। कमलाकर कितीतरी वेळ त्याच्या आईवडिलांच्या धमक्या ते बोलणं ऐकत होता। पूर्ण दिवस काम करून थकून भागून तो घरी परत आला होता तेव्हा त्याचे आई वडील बाहेर हॉलमध्ये बसले होते आणि लगेचच त्याला बोलावून घेतलं। कोणीही त्याला एक ग्लास पाणी देखील विचारलं नव्हतं। तो खूप थकला होता। शेवटी तो उठला आणि स्वतःच्या खोलीत गेला। बायकोने जेव्हा नवऱ्याला पाहिलं तेव्हा ती लगेचच नवऱ्यासाठी थंड पाण्याचा ग्लास घेऊन आली। तर दुसरीकडे कमलाकरच्या 2 मुली ज्या 4 आणि 5 वर्षांच्या होत्या आपल्या वडिलांच्या पायातील एक एक करून चप्पल काढू लागल्या आणि मग वडिलांचे पाय धुवून घरातील चप्पल वडिलांच्या पायात चढवली। कमलाकरनं जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्याला मनातल्या मनात खूप गार वाटलं।
थंड वाटलं. माहीत नाही का त्याचे आई वडील त्याच्या मुलींचा इतका तिरस्कार का करत होते. खरं तर त्या मुली म्हणजे कमलाकरच्या मनाची शांती होत्या. त्याच्या मनाला शांती तेव्हाच मिळायची जेव्हा तो त्याच्या खोलीत यायचा, जिथे त्या खोलीमध्ये त्याची बायको आणि त्याच्या मुली असायच्या. तो जेव्हा त्या खोलीत यायचा तेव्हा त्याला असंच वाटायचं की तो स्वर्गात आला आहे, कारण की त्या खोलीत आल्यावरच त्याला खूप सारं प्रेम मिळायचं. कमलाकरच्या बायकोने खोलीत राहून कमलाकरच्या आईवडिलांचं सर्व बोलणं ऐकलं होतं. पूर्ण दिवस सासू सासऱ्यांचं तेच बोलणं ती ऐकत असायची, कारण शेवटी कमलाकर बाहेर गेल्यानंतर पूर्ण करायची जबाबदारी कमलाकरच्या बायकोवरच होती. या अवस्थेत देखील ती घरातली सगळी कामं स्वतः एकटी करायची आणि सोबतच सासूचे टोमणे देखील ऐकायची आणि मुलींना मिळालेली तिरस्काराची वागणूक देखील ती सर्व काही सहन करायची. परंतु तरी देखील तिने कधीही उलट उत्तर दिलं नव्हतं. कमलाकरला ही गोष्ट ठाऊक होती की त्याची बायको पुन्हा एकदा एका मुलीला जन्म देणार आहे. आणि शेवटी तो दिवस देखील आला जेव्हा कमलाकर 3 मुलींचा बाप बनला. जेव्हा कमलाकर आणि त्याची बायको त्यांच्या 3ऱ्या मुलीला घेऊन घरात आले तेव्हा सासूने लगेचच दरवाजाच्या जवळ त्यांना अडवलं आणि बोलू लागली, काय घेऊन आली आहेस? मुलगा आहे की मुलगी? कमलाकर हैराण होऊन आईकडे पाहू लागला आणि मग आपल्या बायकोकडे, आणि मग हसतच मिठाईचा बॉक्स समोर केला आणि आईला बोलू लागला, आई अभिनंदन, तू पुन्हा एकदा आजी बनली आहेस आणि मी 3 मुलींचा बाप बनलो आहे. जेव्हा त्याच्या आईने हे ऐकलं तेव्हा ती रागाने लालबुंद झाली होती. दुसऱ्या क्षणी तिने त्या मिठाईच्या बॉक्सला हात मारला आणि सर्व मिठाई जमिनीवर सांडली आणि बोलू लागली, ही मिठाई नाही तर तू माझ्या जखमांवर मीठ चोळत आहेस. निघून जा इथून. तुझ्या या अपशकुनी बायकोला आणि तुझ्या या मुलींना घेऊन इथून निघून जा. मी तुम्हा दोघांना या घरातही येऊ देणार नाही. कमलाकरने जेव्हा आईचं हे बोलणं ऐकलं तेव्हा तो हैराण होऊन आईकडे पाहतच बसला. आईच्या त्या बोलण्याचा आवाज पूर्ण परिसरात जात होता आणि मग त्याचमुळे त्यांच्या परिसरातील आजूबाजूचे कित्येक लोक त्यांच्या घराच्या बाहेर येऊन हा सर्व तमाशा पाहत होते की शेवटी हा काय गोंधळ चालू आहे. कमलाकर आईला बोलू लागला, हे घर माझं आहे, माझ्या वडिलांचं आहे. मग असं असताना मी या घराला सोडून का जाऊ? जर या वेळेला देवाने मुलगा दिला नाही तर पुढच्या वेळी देईल, परंतु याचा अर्थ असा नाही की तू आम्हाला घरातूनच बाहेर हकलावून लावशील. या निरागस मुलीचा चेहरा तरी बघ. या निरागस मुलीने या जगामध्ये पाऊल ठेवलं आहे. मग असं असताना मी हिचं आता काय करणार? कमलाकरच्या आईने जेव्हा हे कमलाकरचं बोलणं ऐकलं तेव्हा ती अजूनच चिडली आणि बोलू लागली, मला काय विचारतोस? तिला तिथेच फेकून यायचं, नाहीतर एखाद्या भिकारीला देऊन यायचं. परंतु घरी कशाला घेऊन आलास? जेव्हा गोंधळ खूपच वाढला तेव्हा कमलाकरचे वडील बाहेर आले आणि बायकोला समजावून घरात घेऊन गेले आणि मग त्यानंतर कमलाकर आणि कमलाकरची बायको घरामध्ये आली. कमलाकरची बायको तर हुंदके देत रडत होती आणि आपल्या निरागस मुलीला कुशीत घेऊन येणाऱ्या भविष्याबद्दल विचार करू लागली. माहित नाही पुढे काय होणार होतं. सासू तर कमालीची चिडली होती. तिच्या तर मनात 1% देखील माया शिल्लक राहिली नव्हती. तर दुसरीकडे सासरा आणि दीर देखील कमलाकरच्या बायकोच्या मागेच पडले होते. बोलू लागले, बास, आता ही आणि हिच्या 3 मुली या घरात राहू शकत नाही. आम्ही काय यांचं ओझं आयुष्यभर घेऊन फिरणार आहोत का? आम्ही यांना अजिबात सांभाळणार नाही. आणि कमलाकरला बोलू लागले, जर तुला या घरात राहायचं असेल तर तू तुझ्या बायकोला घटस्फोट दे आणि या 3 मुलींपासून तुझं नातं कायमचं तोडून टाक आणि यांना या घरातून हकलवून लाव. कमलाकरने जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो बोलू लागला, मी असं मुळीच करणार नाही. माझी बायको तर कधीही तुमच्याशी मोठ्या आवाजात बोलली देखील नाही. माझं हिच्यावर प्रेम आहे आणि या 3 मुली माझं रक्त आहेत. मी त्यांचा बाप आहे. मग असं असताना मी यांना घराबाहेर का हकलणार? तुमची जी इच्छा आहे ती मी कधीही पूर्ण करणार नाही. असं कधीही होणार नाही. आई बोलू लागली, जर तू यांना घरातून बाहेर हकललं नाहीस तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेन. आणि मग लगेच दुसऱ्या क्षणी कमलाकरच्या आईने सुरी उचलली आणि स्वतःच्या मानेवर ठेवली. कमलाकरने जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्याचा श्वास थांबला होता. त्याला समजतच नव्हतं की काय करू. आईचं बोलणं ऐकू की बायको आणि मुलींना स्वतःच्या सोबत ठेवू. पहिल्यांदाच कमलाकरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो रडू लागला आणि आईला बोलू लागला, आई तू असं अजिबात करू नकोस. याच्या व्यतिरिक्त जे काही बोलशील ते सगळं काही मी करेन, परंतु मी माझ्या मुलींना आणि बायकोला सोडू शकत नाही. कमलाकरच्या आईने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तिने अजून एक अट समोर ठेवली आणि बोलू लागली, जर तू तुझ्या बायकोला घटस्फोट देऊन या घरातून बाहेर काढू शकत नाहीस तर मग तू दुसरं लग्न कर. मला मरणाच्या आधी माझ्या नातवाचं तोंड बघायचं आहे. ही तर तुला एक मूल जन्माला घालून देऊ शकत नाही, त्यामुळेच तू दुसरं लग्न कर. कमलाकरची तर इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था होती. त्याला काही समजतच नव्हतं की काय करणार. परंतु सध्या तरी आईचा जीव वाचवण्यासाठी तो बोलू लागला, ठीक आहे, मला तुझी अट मान्य आहे. मी दुसरं लग्न करायला तयार आहे, परंतु तू तुझ्या मानेवर जा, तो चाकू बाजूला कर.
आईने जेव्हा हे ऐकलं तेव्हा आईने चाकू लांब फेकला आणि मग कमलाकरने आपली अट मान्य केली. यामुळे आनंद साजरा करू लागली. तर दुसरीकडे कमलाकरची बायको आणि 3 मुली त्यांच्या खोलीत बसून रडत होत्या. मुलींना जन्म देणं हा एक गुन्हा होता का, की देवाला माझ्यावर जरा देखील दया आली नाही, असा विचार करत कमलाकरची बायको रडत होती. आजच्या या जमान्यात देखील हे लोक मुलींचा अशा प्रकारे तिरस्कार करत होते. परंतु ज्या प्रकारे कमलाकरच्या घरातल्यांची विचारसरणी होती, अशा परिस्थितीत त्यांना समजावून सांगणं म्हणजे गाढवापुढं गीता वाचणं असा प्रकार होता. कमलाकर हाच विचार करत होता. शेवटी आता पुढे काय करावं. दुसऱ्या दिवशी लगेचच आईने लग्न जमवणाऱ्या एका बाईला बोलावून घेतलं आणि मग खूप साऱ्या सुंदर मुली स्वतःच्या मुलाला दाखवू लागली. कमलाकरची आई कमलाकरच्या बायकोला खिजवण्यासाठी त्या लग्न जमवणाऱ्या बाईला त्यांच्याच खोलीत घेऊन आली आणि कमलाकरच्या बायकोच्या समोरच कमलाकरला त्या मुलींचे फोटो दाखवून बोलू लागली, सांग बाळा, तू कोणासोबत लग्न करशील. हे सगळं पाहून आणि ऐकून कमलाकरची बायको आतल्या आत रडू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तर तिच्या त्या छोट्या मुली कधी त्यांच्या आजीला तर कधी त्या फोटोतल्या मुलींना पाहत होत्या. आजी त्या मुलींसमोर बोलू लागली, ही तुमची सावत्राई असेल, जी मला एक नातू जन्माला घालून देईल. तुमच्यासारख्या अपशकुनी मुलींना तर मी त्यांच्या आसपास देखील फिरू देणार नाही. मुलींच्या समोर सासूला असं बोलताना पाहून कमलाकरची बायको पहिल्यांदाच बोलू लागली, आई, या सर्व गोष्टी मोठ्यांच्या आहेत. तुम्ही या लहान मुलींसमोर या अशा गोष्टी बोलू नका. त्यांच्या मनावर काय परिणाम होईल, काहीतरी लाज बाळगा. परंतु सासूला कुठे पर्वा होती. ती तर हसत हसत प्रत्येक मुलीची स्तुती करत होती. तर दुसरीकडे कमलाकरचं मन आतल्या आत तिळतिळ तुटत होतं. त्याला कधीही दुसरं लग्न करण्याची बिलकुलच इच्छा नव्हती आणि नाही त्याच्या मनामध्ये दुसऱ्या कोणत्या बाईचा विचार आला होता. त्या रात्री जेव्हा कमलाकर त्याच्या अंथरुणावर झोपला तेव्हा त्याला त्याचं शरीर सुन्न असल्याचं जाणवलं. त्याच्या छातीत खूप दुखू लागलं आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा कमलाकर त्याच्या अंथरुणावरून उठलाच नाही. त्याची बायको खूप टेन्शनमध्ये आली. ती धावतच तिच्या सासूसासऱ्यांच्या खोलीकडे गेली आणि त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवू लागली आणि बोलू लागली, माहीत नाही यांना काय झालं आहे, तुम्ही येऊन जरा बघा. जेव्हा आईने आपल्या तरुण मुलाला बेशुद्ध झालेलं पाहिलं तेव्हा बोलू लागली, नक्कीच तू याच्यावर काहीतरी जादूटोणा केला आहेस, म्हणूनच हा असा बेशुद्ध झाला आहे. नाहीतर माझा इतका हट्टाकट्टा तरुण मुलगा असा एकाएकी बेशुद्ध कसा पडेल. याचं खापर देखील कमलाकरच्या बायकोवरच फोडलं गेलं. ते लगेचच कमलाकरला दवाखान्यात घेऊन गेले, जिथे रिपोर्टमध्ये समजलं की कमलाकरला पॅरालिसिसचा अटॅक आला आहे. हे ऐकून कमलाकरचे आई वडील जोरजोरात रडू लागले, स्वतःलाच मारू लागले आणि डॉक्टरांना आणि नर्सला पकडून बोलू लागले, हे सगळं काही आमच्या सुनेनेच केलं आहे. ही काळा जादू करते, ही माणसांना वशमध्ये आणते. असं करून हिने आमच्या मुलीची ही अशी अवस्था केली आहे. त्यांच्या तोंडात जे काही येत होतं ते बरळत होते. तर तिथेच दुसरीकडे कमलाकरची बायको कोपऱ्यात उभी राहून ओक्साबोक्शी रडत होती. कारण की तिचा नवरा तिचा एकमेव आधार होता, जो आज अशा अवस्थेत होता. माहीत नाही आता पुढे काय करणार होतं. कमलाकरची बायको कमलाकरला घेऊन घरी परत आली. कमलाकर तर एका रात्रीत एक जिवंत मृतदेह बनला होता. दोन्ही मुली ज्या थोड्याफार समजूतदार झाल्या होत्या, आपल्या वडिलांच्या छातीवर डोकं ठेवून रडत होत्या. छोटी मुलगी आपल्या वडिलांना हलवून बोलू लागली, बाबा उठा, माझ्यासोबत बोला, माझ्यासाठी नवीन खेळणी कधी आणाल. तुम्ही काही बोलत का नाही. तुम्ही तुमच्या या मुलीवर रागावला आहात का. मी यापुढे तुमच्याकडे कोणताच हट्ट करणार नाही. तुमची प्रत्येक गोष्ट ऐकेन. आईला देखील त्रास देणार नाही. परंतु तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा प्लीज. मुलीचं बोलणं ऐकून कमलाकर काही बोलू तर शकत नव्हता, परंतु त्याच्या डोळ्यातून टपटप करून अश्रू गळू लागले. पॅरालिसिसमुळे त्याची नोकरी देखील गेली. तो आता घरातच पडून राहू लागला. आजूबाजूच्या लोकांना जसं कमलाकरच्या तब्येतीबद्दल समजू लागलं ते कमलाकरला भेटण्यासाठी त्यांच्या घरी येऊ लागले. परंतु हळूहळू सर्वजण आपापल्या आयुष्यात रमून गेले. जेव्हा लोकांचं येणं कमी झालं तेव्हा आईवडिलांना देखील कमलाकरची जराही काळजी राहिली नाही. ते मुद्दामून मनाला लागेल असं बोलणं कमलाकरच्या बायकोला आणि मुलींना बोलू लागले. ते बोलायचे की कमलाकरला तर आता मृत्यूच या सर्व त्रासातून सोडवू शकेल. हा तर आता काही वाचणार नाही. उगाचच हजारो रुपये आपण याच्या उपचारावर खर्च करत आहोत. फक्त देवाकडे एकच प्रार्थना आहे की लवकरात लवकर त्याने याला त्याच्याकडे बोलावून घ्यावं, जेणेकरून आमच्या मुलाचा हा त्रास कमी होईल. जेव्हा लहान मुली हे सर्व बोलणं ऐकायच्या तेव्हा त्या ओक्साबोक्शी रडायच्या आणि धावत धावत त्यांच्या आईजवळ जाऊन आईला प्रत्येक शब्द सांगायच्या आणि मग वडिलांना मिठी मारून रडत राहायच्या आणि बोलायच्या, आजी आजोबा असं बोलत होत्या. कमलाकरचे वडील खूपच कंजूस होते आणि खूपच लालची होते. जेव्हा कमलाकरचे पैसे संपू लागले तेव्हा कमलाकरची बायको आणि मुली त्यांच्यावर ओझं बनू लागल्या. कमलाकरची जेव्हा औषधं संपली तेव्हा कमलाकरची बायको सासऱ्यांजवळ गेली आणि कमलाकरच्या औषधांची चिठ्ठी देऊन बोलू लागली, यांची औषधं संपली आहेत, तुम्ही औषधं आणून द्याल का.
परंतु सासरा पुढे येऊन बोलू लागला, माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत, यातून मी तुला औषध आणून देईन, आणि आता काय हा औषधातून ठीक होणार नाही. एकदा का एखाद्याला पॅरालिसिसचा अटॅक आला की तो आयुष्यभर असाच राहतो, ठीक होत नाही. सासऱ्याचं बोलणं असं असायचं की ते कमलाकरच्या बायकोला अजिबात सहन व्हायचं नाही. त्यामुळे ती रडत रडत तिच्या खोलीत यायची. खूप आठवडे निघून गेले, परंतु तरी देखील कमलाकरचे आईवडील किंवा त्याचा भाऊ कमलाकरला भेटण्यासाठी एकदाही त्या खोलीत आले नाहीत. कमलाकरची बायको आणि मुलीच होत्या की ज्या कमलाकरची काळजी घ्यायच्या. त्या स्वतःसाठी जेवण बनवायच्या आणि जेवायच्या. जेव्हा कमलाकरची बायको आणि मुली जेवणासाठी किचनमध्ये जायच्या तेव्हा त्यांना तिथून हकलवून लावायचे. एके दिवशी तर त्यांना शिळी चपाती देखील खाण्यासाठी ठेवली नव्हती. कमलाकरची बायको सासूला बोलू लागली, आई, तुम्ही इतकं जेवण कमी का बनवता? तुम्हाला मी आणि माझ्या मुली लक्षात राहत नाहीत का? माझ्या मुलीने दिवसभर काहीच खाल्लं नाही, आणि आताही जेव्हा पाहिलं तेव्हा ना चपाती शिल्लक आहे आणि नाही काही भाजी. तेवढ्यातच सासरा त्याच्या रुबाबदार आवाजात बोलू लागला, या तुझ्या मुली आहेत, त्यामुळे हे तुझं कर्तव्य आहे, तू त्यांना कसंही सांभाळ. यांचा बाप तर आता आजाराने अंथरुणाला खिळला आहे, मग असं असताना आम्ही इतरांच्या मुलांना का बरं सांभाळायचं? तू आणि तुझ्या मुली तुम्ही तुमचं बघून घ्या. जेव्हा कमलाकरच्या बायकोने हे ऐकलं तेव्हा ती रडू लागली आणि बोलू लागली, तुम्ही प्रत्येक वेळी हे कसं काय विसरता की या घरावर माझ्या नवऱ्याचा देखील अगदी बरोबरीचा हिस्सा आहे, आणि मग त्याच अधिकाराने त्यांच्या बायकोचा आणि मुलींचा या घरावर बरोबरीचा हिस्सा आहे. मग असं असताना तुम्ही आम्हाला हे कसं बोलू शकता? सुरुवातीपासून ते आजपर्यंत या घराचा सर्व खर्च माझा नवरा सर करायचा. जेव्हा सुनेचे हे बोलणं सासऱ्यांनी ऐकलं तेव्हा तो सुनेलाच खडे बोल सुनावू लागला. दुसऱ्या दिवशी जेव्हा कमलाकरची बायको किचनमध्ये काम करण्यात मग्न होती तेव्हा सासऱ्याने आणि दिराने एक कागद तयार केलं आणि मग सरळ कमलाकर जवळ गेले आणि कमलाकरचा हात पकडून सही आणि त्याचा हाताचा अंगठा घेतला. काही दिवसानंतर ही बातमी समजली की घर आणि संपूर्ण संपत्ती ही छोट्या मुलाच्या नावावर झाली आहे. कमलाकरने मरणाच्या पूर्वी त्याची सर्व संपत्ती, घर, सर्व काही लहान भावाच्या नावावर केलं आहे, कारण की त्याचा कोणीही वारस नव्हता. हे ऐकून तर कमलाकरच्या बायकोच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं होतं. सासू सासरे तर खुश होते. दीर देखील सारखा सारखा त्याच्या मिशीला पीळ देत होता. हा सर्व प्लॅन त्यांनीच बनवला होता, आणि प्लॅन त्यांनी यासाठी बनवला होता जेणेकरून पुढे जाऊन हा घर आणि हा व्यवसाय कमलाकरच्या मुलींच्या नावावर होऊ नये. इथे देखील कमलाकरची आणि कमलाकरच्या बायकोची हार झाली होती, परंतु मुलींची भूक त्यांना सहन होत नव्हती. कमलाकर आता थोडं थोडं बोलू लागला होता. आपल्या बायकोला बोलू लागला, तू मला रस्त्यावर सोडून ये, मी रस्त्यावर भीक मागत जाईल, कमीत कमी काही हातात पैसे तरी येतील. त्याची बायको रडू लागली, परंतु मुलींसाठी हे सर्व करणं भाग होतं. दुसऱ्या दिवशी कमलाकर आणि कमलाकरची बायको आणि मुली बाहेर गेल्या आणि कमलाकरला रस्त्याच्या एका कडेला ठेवलं आणि मग भीक मागू लागल्या. कमलाकर एका ठिकाणी बसायचा आणि त्याच्या सुंदर आवाजात गाणं बोलायचा. त्याचा आवाज खूपच सुंदर होता. त्याचा आवाज ऐकून रस्त्यावर चालणारे लोक थांबायचे आणि त्याचं गाणं ऐकायचे, आणि मग त्यानंतर त्याला काही पैसे द्यायचे. संध्याकाळ झाल्यावर कमलाकरची बायको कमलाकरला घरी घेऊन यायची. कमलाकरला वाटलं होतं की आपल्याला कोणीही पैसे देणार नाही, परंतु त्या दिवशी त्यांना 3,000 रुपये मिळाले होते. हे सर्व पाहून तर कमलाकरच्या बायकोच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले, आणि मग त्यानंतर हे रोजच्या रोज घडू लागलं. तो रोजच्या रोज एवढे पैसे घेऊन यायचा की ज्या पैशातून त्यांचा रोजचा खाण्याचा खर्च भागून जायचा, आणि सोबतच त्या पैशातून कमलाकरची बायको कमलाकरचा इलाज देखील करत होती, आणि त्याची तब्येत आता पहिल्यापेक्षा खूप सुधारली होती. परंतु अजूनही तो स्वतःहून चालू शकत नव्हता. जेव्हा एके दिवशी कमलाकरच्या भावाने आणि वडिलांनी पाहिलं की कमलाकरजवळ एवढे पैसे आहेत आणि ते चांगलं काही कमावून खात आहेत, तेव्हा ती गोष्ट त्यांना काही सहन झाली नाही. पहिले तर ते कमलाकर आणि कमलाकरच्या बायका मुलींची खूप जास्त मस्करी करायचे, त्यांची खिल्ली उडवायचे. कधी भिकारी तर कधी आणखी काही बोलायचे. कधी कधी तर दीर जाणून बुजून स्वतःच्या भावाच्या हातावर 1 रुपया ठेवायचा आणि मग त्याला खूप अपमानित करायचा. परंतु आता जेव्हा त्यांना हे समजलं की आता कमलाकर खूप चांगला कमावतोय, तेव्हा पुन्हा त्यांच्या मनात हाव निर्माण झाली. त्या रात्री जेव्हा कमलाकर भीक मागून घरी परत आला तेव्हा त्याची बायको किचनमधून थंड पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेली. आज जेव्हा ती किचनमध्ये पोहोचली होती की तिला रूममधून जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला. जेव्हा ती खोलीत पोहोचली तेव्हा ती देखील जोरात किंचाळली, कारण तिचा सासरा आणि तिचा दीर तिच्या नवऱ्याला बेदम मारहाण करत होते आणि मारून मारून त्याच्या खिशातून आजची सर्व कमाई काढून घेत होते. असं केल्यानंतर सासऱ्याने दिराने पूर्ण खोलीचं सामान इकडे तिकडे फेकून दिलं. जे काही पैसे आजपर्यंत कमलाकरने कमावले होते आणि जे काही त्याच्या बायकोचे दागिने होते ते सर्व काही ती लोक घेऊन गेले. कमलाकरची बायको जोरजोरात ओरडू लागली आणि सासऱ्याला आणि दिराला मारू लागली, परंतु
त्यांनी तिचं डोकं इतक्या जोरात भिंतीवर आदळलं की तिथेच बेशुद्ध पडली. तिचं डोकं फुटलं होतं, डोक्यातून रक्त वाहू लागलं. हा सगळा आरडाओरडा गल्लीतील कितीतरी लोकांनी ऐकला होता. आजूबाजूचे लोक देखील रोजच्या या भांडणाने वैतागले होते. कमलाकर आणि कमलाकरच्या बायकोवर दया येऊन शेवटी एका माणसाने पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आणि सर्व काही हकीकत पोलिसांना सांगितली. त्यावेळेला देखील सासरा आणि दीर कमलाकर आणि कमलाकरच्या बायकोला घाण बोलत त्यांच्या मुलींना मारत होते. तेव्हा अचानकच त्या घरामध्ये पोलीस आले. पोलिसांना पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेला. पोलिसांनी त्यांना रंग्यात पकडलं होतं आणि मग त्यानंतर कमलाकरच्या बायकोने सर्व परिस्थिती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी कमलाकरचे पैसे आणि त्याच्या बायकोचे दागिने सर्व काही सासऱ्यांकडून परत घेऊन कमलाकरच्या बायकोकडे दिले आणि त्यानंतर सासूला, सासऱ्याला आणि दिराला अटक करून घेऊन गेले आणि मग त्यामुळेच पुन्हा एकदा ते घर कमलाकरच्या नावावर झालं. आता परिसरातील लोक देखील त्यांना थोडीफार मदत करू लागले. असंच करून कमलाकरचा इलाज झाल्यानंतर तो काही दिवसानंतर अडखळत का होईना स्वतःच्या पायावर उभा राहून चालू लागला. गावातील एका माणसाने कमलाकरला एका कारखान्यात काम मिळवून दिलं, जिथे सर्व काही काम बसूनच करायचं होतं. कमलाकर शिकलेला होता, त्यामुळे त्याला नोकरी करताना इतकी काही अडचण आली नाही. परंतु जो धडा त्याला त्याच्या आईवडिलांनी आणि भावाने दिला होता तो त्याला आयुष्यभर लक्षात राहणारा होता. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.